अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण, शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज, सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी, सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी, बाळूमामा मंदिर आत्मापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. धरण क्षेत्रात होत असणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे जवळपासच्या नदींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर आता मी आलेले आहे पंचगंगा नदी घाटावर. तर तुम्ही बघू शकता की पंचगंगा नदी घाट हा दुसऱ्यांदा, पंचगंगा नदीची पाणी पातळी ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर आलेली आपल्याला दिसून येत आहे. सध्या नदीची पाणी पातळी ही 31 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. तसंच पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील धरणे आणि बंधारे पाण्याखाली जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. सध्या राजाराम बंधाऱ्यासह सुमारे जिल्ह्यातील 25 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत, ज्यामुळे अनेक भागातील वाहतुकीवरही याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येत आहे. धरण क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वेगानं वाढतो आहे. जिल्ह्यातील महत्वाचे राधानगरी धरण सध्या 86% भरले असून ते कोणत्याही क्षणी पूर्ण भरून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काळमावाडी धरण 48% भरले आहे. राधानगरी धरण वेगाने भरत असल्याने नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाने खबरदारीचा व सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच हवामान विभागाने आज कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.